दिवसाची सुरुवात येशीबरोबर एक तरुण मुलगा आपल्या मित्राच्या घरी जायचं असा हट्ट करत होता, कारण त्याचे इतरही मित्र त्या ठिकाणी जमलेले होते. परंतु वडील त्याला परवानगी देत नव्हते, कारण बाहेर बर्फ आणि वारा खूप होता आणि वडिलांना काळजी होती की हा मुलगा एवढ्या बर्फ पडत असताना, वारा सुटला असताना कसा एकटा जाईल. परंतु मुलगा हट्टच करत राहिला. शेवटी वडिलांनी त्याला परवानगी दिली. मग तो मुलगा रस्त्याने जात असताना बराच लांब गेल्यानंतर त्याला पुढे भीती वाटायला लागली, कारण त्याला पुढे काहीच दिसत नव्हतं. कारण बर्फ जोरात पडत होता, वारासुद्धा सुटला होता आणि अशा वेळेस त्याला खूप भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आता मी परत फिरावं, आणि पण त्याला वाटलं की परत माघारी फिरताना मला परत रस्ता दिसेल का. परंतु त्याने शेवटी निर्णय घेतला आणि तो माघारी फिरला आणि पुढचं त्याला शेवटी काहीच दिसत नव्हतं. परंतु ज्या रस्त्याने आला त्याच रस्त्याने तो हळूहळू चालण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशाच्या दिशेनेच तो हळूहळू चालत पुढे निघाला. आणि जवळ गेल्यानंतर त्याला दिसलं की त्याचे वडील जे होते हे मोठा टॉर्च घेऊन त्या ठिकाणी उभे होते. त्यांना माहीत होतं की हा परत येईल आणि वडील मग त्याला नंतर आतमध्ये आपल्या घरात घेऊन गेले. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस असं होतं की आपण एकटेच चालण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला असं वाटतं मी ज्या दिशेला चाललोय ती दिशा बरोबर आहे, मी माझ्या बुद्धीवर अवलंबून मला हाच मार्ग बरोबर माहीत आहे, असं बऱ्याच वेळेस आपण जीवनामध्ये आपण करतो आणि त्या दिशेने चालायला सुरुवात करतो. आपल्याच मर्जीने आपण चालत असतो आणि मग पुढे गेल्यानंतर आपल्याला संकट येतात. आपल्याला पुढे काय करायचं समजत नाही. आपल्या पुढे एक अंधार निर्माण होतो आणि आता अशा वेळेस आपण काय करायचं ते आपल्याला सुचत नाही. लक्षात घ्या, अशा वेळेस देवाकडे वळा, देवाकडे परत वळा, परत माघारी या. आपल्याला परत माघारी फिरायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कधीही एकटे नाहीत. तुम्ही जरी एकटेच चालत असाल, देवापासून दूर गेलेले असाल, पण लक्षात ठेवा देव तुम्हाला कधी सोडत नाही. ज्यावेळेस तुम्ही परत माघारी फिरता त्यावेळेस देव तुमची वाट पाहत असतो. तो तुमच्याकडे तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तयार असतो. आपल्याला एवढंच करायचं आहे की परत माघारी फिरायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 18 आणि 2रं वचन, Psalm 18 and verse 2. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.